तर नागपूरमधूनच महत्त्वाची बातमी आहे। दीक्षाभूमी इथे भूमिगत पार्किंगचा वाद शमल्यानंतर आता एक नवीन पेच निर्माण झालाय। थायलंडमधून आलेली विशाल 56 फूट उंच बुद्ध मूर्ती उभारायची कुठे हा कठीण सवाल उभा ठाकलाय। दीक्षाभूमीचा विकास आणि सौंदर्यीकरण या मुद्द्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विश्वस्त मंडळाला विश्वासात घेतलं जात नसून विश्वस्त मंडळ आणि अध्यक्ष भंते सुरई ससाई यांच्यामध्ये समन्वय नाही असं आता पुन्हा एकदा उघड झालंय। सामाजिक न्याय विभागानं विश्वस्तांना विश्वासात न घेता नवा विकास आराखडा तयार केलाय अशी माहिती ही समोर आली आहे। तर स्वतः सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दीक्षाभूमीवरती जागा अपुरी पडतीये, मग या भव्य मूर्तीला दीक्षाभूमीवर उभारायचं कसं, जागा द्यायची कशी असा सवाल केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती उभारण्यासाठी 56 फूट उंच बुद्ध मूर्ती थायलंडमधून आणण्यात आलेली आहे असं बाहेर आलेलं आहे। पण ही जी बातमी आहे ही प्रत्यक्ष जे ट्रस्टी आहेत, जे सेक्रेटरी आहेत स्मारक समितीचे, त्यांच्यासाठी सुद्धा आश्चर्यजनक आहे। आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र गवई आहेत, जे सचिव आहेत, त्यांना विचारूया। अशी माहिती समोर येते, आपल्याला काय माहिती आहे का या विषयावर? नाही, याबाबत मला काय माहिती नाही आहे। कोणी परवानगी दिली, काय दिली याची मी माहिती काढेल। पण ही जी बुद्ध मूर्ती आहे ती जर भारतात आणली असेल तर त्याच्यामध्ये विविध टॅक्सेस वगैरे द्यावे लागतात, ते तुमच्या स्मारक समितीने दिले आहेत का? आणि ते कुठं उभारणार आहेत, कुठं जागा निश्चित करण्यात आलेली, काय माहिती? याबाबत सर्व सदस्यांना कोणती माहिती दिलेली नाही आहे। मला अधिक वाद वाढवायचा नाही आहे, पण कोणी ही मूर्ती आणली आहे, त्याचे टॅक्स कोणी भरल्याची माहिती आम्ही काढू। एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं पुढे येतो आहे की मागे जो प्रकार झाला होता, पार्किंगला घेऊन लोकांचा जनक्षोभ उभारून आला होता, आता जो आराखडा निश्चित झालेला आहे अशी न्यायालयाला माहिती देण्यात आलेली आहे असं वृत्त समोर आलेलं आहे। त्याबाबत ट्रस्टींना काय माहिती आहे, सेक्रेटरींना काय माहिती आहे, आणि कुठेतरी सामाजिक न्याय विभाग इथे समन्वयाला कमी पडतं आहे का, काय एकंदरीत वस्तुस्थिती? आराखडा मंजूर समितीने केल्याच्या बातम्या मला वर्तमानपत्रातून कळल्या। दुर्दैवी आहे, आराखडा मंजूर समितीने केलेला नाही। आमची आदरणीय संजय मीना यांच्यासोबत चर्चा झाली। ते म्हणाले की NMRD इज जस्ट अन इम्प्लिमेंटिंग एजन्सी, फक्त अंमलबजावणी आराखडा मंजूर सामाजिक न्याय विभागाला करावा लागेल। आमची इच्छा राहील सामाजिक न्याय विभागाला की मागच्यासारखा पार्किंगचा इश्यू परत होऊ नये म्हणून समितीच्या सर्व सदस्यांची बैठक तात्काळ बोलावी, त्यातील एक आराखडा मंजूर करावा। आणि जर आराखडा मंजूर झाल्यानंतर जागा जर अपुरी पडत असेल तर मुख्यमंत्र्याची आणि समितीशी म्हणजे एकमेकांशी भेट करून जागासुद्धा मिळवून द्यावी।